टीईटी संदर्भात आज आपण स्पेशल अलंकार आधारित पुन्हा सुरू टीईटी संदर्भात आपण आज अलंकार स्पेशल प्रश्न घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, तुझे मुख चंद्रासारखे आहे या वाक्यातील उपमेय कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मुख. कारण ज्या वस्तूची तुलना करायची असते त्याला आपण उपमेय असे म्हणतो आणि इथे मुखाची तुलना केली आहे म्हणून मुख हे उपमेय आहे. आता इथे चंद्र आहे. चंद्राचं जे आहे ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात. त्याला काय म्हणतात? उपमान. ज्याच्याशी तुलना केली जाते. आता सुंदर आहे पुढे. सुंदर हा उपमेय आणि उपमान या दोघांमधील समान धर्म म्हणजे समान गुण दर्शवणारा शब्द आहे. त्याचबरोबर सारखे हा जो आहे हा सारखे तुलना दाखवणारा साम्यवाचक शब्द आहे. त्याच्यामुळे आपला उपमेय जे आहे हे मुख आहे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न दुसरा आहे, तो सिंह आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे? तो सिंह आहे. तर मित्रांनो यामध्ये रूपक अलंकार आहे. कारण जेव्हा उपमेय आणि उपमान यात भिन्नता नसून ती दोन्ही एकच आहेत असे दर्शवले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. येथे तो आणि सिंह एकच मानले आहेत. तो आणि सिंह, त्याच्यामुळे येथे रूपक अलंकार होतो. आता उपमाचा जर विचार केला आपण तर उपमा म्हणजे सारखा किंवा प्रमाणे असे शब्द वापरून तुलना केली जाते. जसं की इथे शब्द काय आला असतं म्हणजे हा वाक्य कसं आलं असतं, तो सिंहासारखा शूर आहे, तर मग उपमा आला असतं. त्याचबरोबर अनुप्रास असता तर यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, ते सुद्धा नाही. यमक जर असतं तर यात कवितेच्या चरणाच्या शेवटी समान उच्चाराचे शब्द येतात. तिथे यमक, जसं की यमक साधणारे शब्द वगैरे आपण पाहतो. म्हणून येथे रूपक अलंकार होतो. प्रश्न तिसरा आहे, चपळ चिमणी चिवचिवली येथे कोणता अलंकार आहे? तर आधी सांगितल्याप्रमाणे आधीच्या प्रश्नाप्रमाणे ते जर काळजीपूर्वक वाचला असेल तर हे लक्षात येते तुम्हाला. तर येथे आपण अनुप्रास अलंकार येथे होतो. कारण या वाक्यात काय आहे, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. आता येथे च, च आणि च हे पुनरावृत्ती झालेली याची, त्याच्यामुळे हा अनुप्रास अलंकार आहे. आता येथे यमक जसं आपण यमक साधणारी जोडी, त्यानंतर श्लेष. श्लेष अलंकार कसा असतो, एकाच शब्दाने दोन अर्थ, एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात, त्याला आपण श्लेष म्हणतो. आणि उत्प्रेक्षा कधी होते, उपमेय हे जर उपमानच आहे अशी कल्पना असते तेव्हा ते उत्प्रेक्षा होते. पुढचा प्रश्न, तो इतका उंच आहे की आभाळाला टेकतो येथे कोणता अलंकार आहे? तो इतका उंच आहे की आभाळाला टेकतो, तर येथे साहजिकच अतिशयोक्ती, कारण आभाळाला कोणी टेकू शकत नाही, हा अतिशयोक्ती आहे. त्याचबरोबर पुढे विरोधाभास, यात वरवर विरोध दिसतो पण प्रत्यक्षात नसतो. रूपक म्हणजे काय, उपमेय आणि उपमान एकरूप दाखवणे. आणि अनुप्रास म्हणजे काय, अक्षरांची नादमय पुनरावृत्ती जी आपण आधी पाहिली होती ती, त्याच्यामुळे अतिशयोक्ती आहे हा. प्रश्न पाचवा, फुलराणी हा शब्द कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? फुलराणी, तर हे रूपक अलंकाराचे उदाहरण आहे. कारण कवी बालकवींच्या प्रसिद्ध कवितेत फुलाला थेट राणी कल्पिले आहे. फूल आणि राणी यात अभेदत्व दाखवल्यामुळे हे रूपक किंवा रूपकाचे उदाहरण मानले जाते. पुढचा प्रश्न आहे, चंद्र हसत होता येथे कोणता अलंकार आहे? तर येथे आहे चेतना गुणोक्ती अलंकार. कारण निसर्गातील निर्जीव किंवा अमानवी वस्तू मानवाप्रमाणे कृती करतात किंवा सजीव आहेत असे वर्णन जिथे असते तिथे चेतना गुणोक्ती अलंकार होतो. चंद्र निर्जीव आहे पण तो मानवासारखा हसत होता असे येथे म्हटलेले असल्यामुळे येथे चेतना गुणोक्ती अलंकार होतो. आणि बाकीचे आधी आपण स्पष्टीकरण दिलेले आहेत. प्रश्न सातवा, नयनांचे बाण हृदयाला लागले येथे कोणता अलंकार आहे? नयनांचे बाण हृदयाला लागले येथे रूपक अलंकार आहे. त्याचं कारण काय आहे,
नयन म्हणजे डोळे हेच बाण आहेत असे एकरूप वर्णन येथे केलेले दिसते आपल्याला. डोळे वेगळे आणि बाण वेगळा असं न दाखवता दोन्ही एकच मानलेले आहेत नयनांचे बाण, त्याच्यामुळे रूपक अलंकार आहे. प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी अनुप्रास अलंकाराचे उदाहरण कोणते? तर अनुप्रास अलंकाराचे उदाहरण आहे, आता सगळ्यात महत्वाचं आपण थोडी रिव्हिजन करू. अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर जिथे अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे नाद निर्माण होतो त्यास अनुप्रास अलंकार आपण म्हणतो. मग कुठला असेल? साहजिक ग ग ग गोड गोड गाणे. त्याच्यानंतर तो वाघ आहे हे कशाचा असेल रे? कशाला असेल, माफ करा, कशाचा असेल? रूपकचं. त्याबरोबर ती चंद्रासारखी सुंदर आहे, येथे उपमा अलंकाराचे उदाहरण आहे. इथं उपमा अलंकार येतो. आणि पाऊस रुसला म्हणजे पाऊस माणसासारखा रुसला हे चेतना गुणोक्ती, आताच आपण पाहिलं होतं, चेतना गुणोक्ती. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 9वा आहे, पोटात कावळे ओरडणे हा कोणत्या प्रकारचा अलंकार? प्रश्न 9वा आहे, पोटात कावळे ओरडणे हा कोणत्या प्रकारचा अलंकारिक प्रयोग आहे? पोटात कावळे ओरडणे. तर हा वाक्प्रचार आहे, जे आपण नेहमी पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे, हा मराठी भाषेतील एक प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, जो भाषेला अलंकारिक रूप देतो, म्हणून हा वाक्प्रचार आहे. पुढचा प्रश्न आहे, तिचे डोळे कमळ आहेत, येथे कोणता अलंकार आहे? तिचे डोळे कमळ आहेत, तर येथे रूपक अलंकार आहे. कारण डोळे काय आहे? उपमेय आहे इथे. आणि कमळ काय आहे? उपमान आहे. यात कोणताही फरक न दाखवता ते एकच आहेत असे सांगितले आहे, म्हणून हा रूपक अलंकार आहे. आता इथे उपमा कधी झाली असते? उपमा अलंकार जर वाक्य तिचे डोळे कमळासारखे आहेत तर ते उपमा झाली असते. अनुप्रास आणि श्लेष तर इथे नाहीच आहे. पुढचा प्रश्न आहे, गरीब श्रीमंत समान आहेत, येथे कोणता अलंकार आहे? गरीब श्रीमंत समान, तर इथे साहजिक काय आहे? विरोधाभास. कारण गरीब आणि श्रीमंत या दोन परस्परांच्या विरोधी गोष्टी आहेत, ते समान आहेत असे म्हणण्यास वरवर विरोधच दिसतो, म्हणून येथे विरोधाभास अलंकार होतो. कारण गरीब आणि श्रीमंत समान असू शकत नाहीत, म्हणून हा विरोधाभास. प्रश्न 12वा आहे, तो अभ्यासाचा महासागर आहे, या वाक्यातील अलंकार ओळखा. तो अभ्यासाचा महासागर आहे. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून द्यायचं आहे. हा रूपक आहे, अतिशयोक्ती आहे, उपमा आहे की चेतना गुणोक्ती आहे. आणि आपण फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यूट्यूबला जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून इतरांना शेअर करा. लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.